नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आणि आचारसंहितेत राजकीय पक्षांचे बॅनर, होर्डिंग, भिंतीफलक इत्यादी सरकारी, सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेवरून हटवण्याची तरतूद आहे. त्या नियमानुसार निवडणूक अधिकारी तसेच महानगरपालिकेचे आयुक्त अखनूरी नरेश यांच्या आदेशावरून चंद्रपूर शहरातील 1291 बॅनर्स, पोस्टर हटविले गेले. गुग्गुसमध्ये आज नगर परिषदेकरिता मतदान होत आहे आणि उद्या भद्रावती, चिमूर, भिसी, गडचांदूर, राजुरा, चिमूर येथील नगर परिषदांचे निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे जे उमेदवार निवडणुकीला सामोरे गेले आहे त्यांच्या मनातील धाकधूक वाढली आहे. भद्रावती शहरातील विजासन परिसरातील देवालय सोसायटी येथे भर दुपारी दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सोसायटीतील रहिवासी तनुज पंडिले हे लग्न कार्याकरिता सकाळी बाहेर पडले आणि दुपारी आले तेव्हा घराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत होते. चोरट्यांनी 3.5 लाख रोख आणि सोन्याचे ब्रेसलेट लंपास केले. मतमोजणीच्या दिवशी कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी घुग्गुस, बल्लारपूर व वरोरा येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. मतमोजणी शांततेत पार पाडावी करिता खबरदारी म्हणून हा आदेश काढण्यात आला. मूल तालुक्यातील भेजगाव येथे न्यू बार अँड रेस्टॉरंटमध्ये 2 सख्ख्या भावांच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडण्याची घटना 18 डिसेंबरला घडली. 4 मित्र एकत्र दारू पित होते आणि अशातच एका मित्राच्या खिशातून पैसे काढण्याचा आरोप करीत दोघांनी या 2 सख्ख्या भावांच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली. चंद्रपूर शहरात घरफोडीचे प्रमाण वाढले होते आणि यासंबंधी पोलीस अधीक्षकांनी विशेष बाब म्हणून घरफोडी करणाऱ्यांवर पाठ ठेवण्याचे निर्देश विभागातील कर्मचाऱ्यांना दिले होते. यासंबंधी तपास केला असता उत्तर प्रदेशातील मेरठ येथील मुस्तकीन शौकीन चौधरी वय वर्ष 43 यांच्याकडून 20 लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने तसेच एक कार जप्त करण्यात आली. छत्तीसगड सीमेपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुमरकोटी येथे एका दिवसात गडचिरोली पोलिसांनी पोलीस ठाणे उभारले. नक्षली चळवळीचा बिमोड करण्याकरिता हे पोलीस ठाणे भविष्यात महत्त्वाचे ठरेल असे प्रतिपादन पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी छेरिंग दोर्जे यांनी केले. यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन हे अनेक बेकायदेशीर व्यवसायांनी ग्रस्त आहे आणि त्याच वेळेस येथील पोलीस मात्र सुस्त अवस्थेत आहे. चिलाई शिवारात कोंबडा झुंजवर दररोज लाखो रुपयांचा जुगार खेळला जातो, परंतु पोलीस प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. वणी तालुक्यातील बेलोरा फाट्याजवळ आज सकाळी वाघाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. वाघाचा मृत्यू नेमका कशाने झाला यावर अनेक तर्क-वितर्क सुरू आहे. वन विभाग याकडे लक्ष ठेवून असून मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास करीत आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी ताबडतोब सोडावे याकरिता ब्रह्मपुरी तालुक्यातील सायगाव येथील महिला शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. परंतु प्रशासनाकडून अजूनही कुठले ठोस आश्वासन मिळाले नाही. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.